नमस्कार, मी नम्रता. पाटील सचू अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण फुलके कसे बनवायचे ते पाहूया. तर 1 वाटी मी चांगलं दाबून पीठ घेतलेलं आहे. जितके फुलके बनवायचे त्या वाटीने मेजरमेंट घ्या नवीन शिकणाऱ्यांनी. त्याच्यानंतर चिमटीभर याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि 1 टेबलस्पून टाकलेलं आहे तेल. आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने मी अर्धी वाटी पहिल्यांदा पाणी घेतलं आणि हे पाणी थोडं-थोडं टाकून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं. कधी पण पीठ मळताना पहिल्यांदा घट्ट पीठ मळायचं, डायरेक्ट पातळ पीठ मळायला जायचं नाही. तर 1 वाटी आपण दाबून पीठ घेतलं ना, त्याला अर्धी वाटी पाणी लागतं. आता हा गोळा आपल्याला पहिल्यांदा घट्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि फक्त पाण्याचा हात लावून आपल्याला आता हे पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. आता पाणी आपल्याला डायरेक्ट याच्यात टाकायचं नाही, फक्त हाताने असं थोडं-थोडं लागेल तसं घेऊन मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं असं मऊ करून घ्यायचं आहे. तर दाखवल्याप्रमाणे जर पीठ मळलं ना, तर फुलके एकदम चांगले मऊ होतात. तर ह्या पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्या ताटाला, परातीला पीठ अजिबात राहिलं नाही पाहिजे खाली. ह्या पद्धतीने पीठ मळायचं आहे. तर पीठ आपलं चांगलं मळून झालं आहे बघा, सॉफ्ट झालं आहे. तर याला ना अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे झाकून, म्हणजे चांगलं अजून मऊ होईल. अर्धा तास वेळ नसेल तर 15 मिनिटं, पण असं आधी मळून ठेवायचं आहे. हे बघा. आता परत आपल्याला एकदा थोडं-थोडं तेलाचा हात लावून पीठ चांगलं परत मऊ करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता गोळा तयार करून घ्यायचा आहे किती पाहिजे तो. आणि हे फुलके आहेत ना, जास्त मोठे नसतात, छोटेच असतात. तर जे नवीन शिकणारे त्यांना अजिबात जमत नाही. त्याने अगदी छोटे-छोटे फुलके करायचे. अगदी पुरीसारखे फुलके केलेत तरी चालेल. पण शिकताना छोटेच करा. हे बघा एवढे जरी असले ना, तरी भरपूर झाले. मी थोडेसे मोठे ठेवलेले आहेत. तर लाटून घ्यायचे हलक्या हाताने. खूप पीठ जास्त पातळ करायचं नाही फुलक्यांचं. आणि कडा पण लाटायच्यात आणि थोडंसं जाडच ठेवायचे. हे बघा. आता जेवढे आपल्याला फुलके बनवायचे आहेत ना, ते सगळे पहिल्यांदा लाटून घ्यायचे. म्हणजे काय होईल, भाजायला व्यवस्थित भाजले जातात. नाहीतर मग एकीकडे जे नवीन आहेत त्यांना दोन्ही एकाच वेळेला दोन्ही जमत नाही, लाटणं आणि भाजणं. त्यावेळेला त्यांनी असं लाटून घ्यायचं आहे. आता तव्याला ना अगदी 1 थेंबभर तेल लावायचं आणि पुसून घ्यायचा तवा. आता फुलका तव्यावर टाकला की लगेच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही खालची बाजू आहे ना, ती चांगली भाजून घ्यायची. तर टिश्यू घ्या किंवा कपडा घ्या असा जाड हे करून आणि कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत. तव्यावरच भाजणार आहे फुलका, गॅसवर भाजणार नाही आहे. तर ह्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. हे बघा. म्हणजे करपणार पण नाही. तुम्ही आधी लाटून घेतले ना, की फुलके करपणार पण नाही, कारण लक्ष सगळं मग भाजण्यामध्ये जाणार. तर नवीन शिकणाऱ्याने अशाच पद्धतीने फुलके बनवायचे. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला तूप लावू शकता. हे बघा मस्त फुलका झालेला आहे. असे दुसरे पण फुलके भाजून घ्यायचे. तर ज्यांना फुलके अजिबात जमत नाही त्यांना दाखवल्याप्रमाणे तुम्ही पीठ मळा, पाणी तसंच घ्या आणि आधी लाटून घ्या आणि पहिले बनवताना असे 5-5, 6-6च बनवायचे. ते बघा फुलके आपले छानपैकी तयार झालेले आहेत. आणि जर हात भाजत असेल तर कालथ्याचा उपयोग करा. तर अगदी थोडंसं मी तूप लावलेलं आहे. जर नको तूप असेल तर नाही लावलं तरी चालेल. फुलके तितकेच मऊ होणार. ते बघा किती मऊ फुलके झालेले आहेत. आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला स्वयंपाकात शिकायची असेल तर नेहमी प्रयत्न करायचे. प्रयत्न केल्याशिवाय काही येणार नाही. मला जमत नाही असं म्हणायचंच नाही.